नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. अधिक महिन्याच्या पवित्र काळात स्वतः भगवान श्रीकृष्ण आपल्या बाळगोपाळांसोबत आणि गायींसह पंढरपुरात आले होते आणि आजही त्या दिव्य क्षणाचे पुरावे विष्णुपदावर दिसतात. त्या ठिकाणी गायींचे ठसे, श्रीकृष्णांच्या चरणांचे चिन्ह आणि गोपाळकाल्याचा दिव्य प्रसाद. पण नेमकी ही पौराणिक कथा काय आहे आणि अधिक महिन्यात या कथेला इतके मोठे महत्त्व का आहे? चला तर मग जाणून घेऊयात एक रहस्यमय आणि भक्तीने भरलेली कथा. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, अधिक महिना म्हणजे केवळ एक अतिरिक्त महिना नाही, तर तो भगवान विष्णूंना समर्पित असा अत्यंत पुण्यदायी आणि दिव्य काळ मानला जातो. या महिन्यामध्ये केलेली सेवा, जप, दान आणि भक्ती अनेक पटींनी फळ देते असे शास्त्र सांगते. आणि या अधिक महिन्याशी जोडलेली एक अत्यंत भावनिक आणि अद्भुत कथा सांगितली जाते. ती म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण आपल्या गोपाळांसोबत आणि गायींसह पंढरपुरात आले होते. पंढरपूर हे केवळ विठ्ठलाचे क्षेत्र नाही, तर ते श्रीकृष्णाच्या भक्तीने ओथंबलेले एक जिवंत तीर्थक्षेत्र मानले जाते. असे म्हटले जाते की अधिक महिन्याच्या काळात भक्तांची भक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण अतिशय प्रसन्न झाले. गोपाळांच्या निरागस भक्तीने आणि भक्तांच्या प्रेमाने आकर्षित होऊन श्रीकृष्ण स्वतः पृथ्वीवर आले. त्यांच्यासोबत लहान बाळ गोपाळ होते. भोवती पवित्र गायी होत्या आणि वातावरणात गोविंदा गोपाळा असा नामघोष सुरू होता. भगवान श्रीकृष्णांनी त्यावेळी पंढरपुरातील विष्णुपदावर विश्रांती घेतली असे मानले जाते. त्या पवित्र ठिकाणी त्यांच्या चरणांचे ठसे उमटले आणि त्यांच्यासोबत असलेल्या गायींचे खुरांचे चिन्हसुद्धा त्या भूमीवर उमटले अशी श्रद्धा आहे. आजही अनेक वारकरी आणि भक्त विष्णुपदावर जाऊन त्या पवित्र खुणांचे दर्शन घेतात आणि भावुक होतात. भक्तांचा असा विश्वास आहे की त्या ठिकाणी उभे राहून जर मनापासून प्रार्थना केली तर भगवान श्रीकृष्ण स्वतः आपल्या भक्तांचे दुःख ऐकतात. याच वेळी गोपाळांनी आणि श्रीकृष्णांनी एकत्र बसून गोपाळकाला केला होता अशी सुंदर आख्यायिका देखील सांगितली जाते. दही, दूध, लोणी, पोहे, फळे आणि प्रेमाने बनवलेला गोपाळकाला हा केवळ एक प्रसाद नव्हता, तर तो भक्ती, एकता आणि प्रेमाचे प्रतीक होते. भगवान श्रीकृष्णांना साधेपणा अत्यंत प्रिय होता. राजेशाही भोजनापेक्षा भक्तीने दिलेला साधा गोपाळकाला त्यांना अधिक आवडायचा. म्हणूनच आजही पंढरपुरात आणि अनेक ठिकाणी अधिक महिन्यात गोपाळकाल्याला विशेष महत्त्व दिले जाते. असेही मानले जाते की जो भक्त अधिक महिन्यात भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णाचे नामस्मरण करतो, गोपाळकाला अर्पण करतो आणि गायींची सेवा करतो, त्याच्या जीवनातील अडथळे हळूहळू दूर होतात. कारण गाय ही श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय मानली जाते. गायींची सेवा म्हणजे साक्षात श्रीकृष्णाची सेवा असे अनेक संतांनी सांगितले आहे. पंढरपुरातील विष्णुपद हे म्हणूनच केवळ एक ठिकाण नाही, तर ती भक्तीची अनुभूती आहे, जिथे आजही भक्तांना श्रीकृष्णाच्या अस्तित्वाची जाणीव होते. अनेक वारकरी सांगतात की त्या ठिकाणी गेल्यावर मन शांत होते, डोळ्यात आपोआप अश्रू येतात आणि अंतर्मनात एक वेगळीच दिव्य ऊर्जा जाणवते. अधिक महिना आपल्याला एक गोष्ट शिकवतो, तो म्हणजे भगवानाला मोठेपणा नाही, तर निरागस प्रेम, भक्ती आणि साधेपणा प्रिय आहे. जर आपल्या मनात खरा विश्वास असेल तर भगवान श्रीकृष्ण कोणत्याही रूपात आपल्या जीवनात येऊ शकतात. कदाचित आजही अधिक महिन्याच्या त्या पवित्र रात्रींमध्ये पंढरपूरच्या त्या भूमीवर श्रीकृष्ण आपल्या गायींसोबत फिरत असतील, भक्तांच्या प्रेमाकडे पाहत असतील आणि मनापासून नामस्मरण करणाऱ्यांवर कृपा करत असतील. म्हणूनच मैत्रिणींनो, या अधिक महिन्यात मनापासून श्रीकृष्ण, विठ्ठल, गोविंदा असे नामस्मरण करा, गायींची सेवा करा आणि भक्तीचा गोपाळकाला आपल्या जीवनातही अनुभवण्याचा प्रयत्न करा.
जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.